ए खाली उतर खाली उतर. तोडलंस का तोडलंस का बेन्या तोडलंस का ते. नाही सर या वसर मान त्याला पहिला आत टाका त्याला आत टाका बस. काय झालंय अहो, पण कालवा करू नका काय झालंय. अरुण ऐकून तर घ्या ना तुम्ही. तू का बघ तू अजिबात बोलू नकोस वसाऱ्या. तुझ्याकडे बघितलं की मना असं प्रेम येत परत तू राग येतो असं वाटतं गला दाबावं. ए मला कळत नाही माझा गोंधळ झालाय गोंधळ. अरे काय झालंय बाबा. माझा गोंधळ झालाय गोंधळ. म्हणजे गोंधळ गोंधळ पोलीस स्टेशन मध्ये नाचतेस होय वाजवेंग नाही हा गोंधळ. नाचतेस पोलीस स्टेशन मध्ये नाचतेस होय आणि स्वतःचा राग आला का जगावर कशाला काढला. हा का तुडली पृथ्वी ती. या जगाने मला माफ करा. काय झालंय नीट सांगायचं उगाच आरडाआरडी करू नको. सांगतो. काय झालंय. या वसाऱ्या गाजूगरनं जादूगर सनकन पेटवून वसाऱ्या मना करेक्ट करू नकोस. आता मी बोलन आज ते फायनल आहे. बर या वसाऱ्यानी हा जादू केली. तर जादूगर आहे म्हणल्यावर जादू करणार की काय अंडी टाकणार आहे बरं काय झालंय सांग. शांतपणे सांग हा, सांग, काय झालंय. साहेब ही माझी बायको. माफ करा तुमच्या दुःखात सहभागी आहे. काय झालंय. अहो ही माझी बायको. हा, मग या वसाऱ्या गारेकरनी पलवली. कारीगर नाही जादू सनकन मारण. ए आवाज करेक्ट चालू. करू नको आज मना करेक्ट करू नकोस तू. सांगतो काय झालंय तुमची बायको यांनी पळवली. ह्यानी माझी बायको पलवली. काय हो काय बोलताय ते नाही. हा काय झालंय नेमकं काय झालंय. 8 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. हा 8 महिन्यापूर्वी आम्ही दोघं नवरा बायको जाम खुश होतो. हम्म. म्हणजे आनंदात आम्ही असं घरातून बाहेर पडलो. मस्त छानपैकी बाजारात निघालो. आपल्या बाजारामध्ये बाजारात आज सगळं बाजारात घ्यायचा आज मस्त खायचं प्यायचं असं सगळं प्लॅनिंग केलं होतं. तर चालता पुढे रस्ता आला. रस्त्याच्या बाजूला जाम गर्दी जमली होती. आवरी गर्दी जमली तुम्हाला काही सांगू. मी बोललो अरे बापरे अवरी गर्दी कसं आहे या रस्त्याच्या आजूबाजूला. म्हणून बोललो आम्ही तिकडे गेलो बघितलं तर हा वसारा तिकडे जादू करत होता. सगळ्या माणसाला सांगत होता की हॅलो हे बघा आज आहे ना मी माणसाचं पोपट बनवणार आहे. हाय का कोणाकडे हिंमत. माणसाचा पोपट म्हणून यो माणूस बोलला की मी आज माणसाचं पोपट बनवणार हा. आहे. हाय का कोणाकडे हिंमत. हा. तर ही म्हणा बोलली ओ तुम्ही जा ना. मी बोललो यार आहे की मी पोपट बनायला माझ्याकडे हिंमत मी नाही बाबा पोपट. तर वसारी ही बोलते हाय माझ्याची हिंमत हाय माझी हिंमत आणि गेली पुरं गेल्या तिकडे गेली. त्या जादूगर करत अशी गेली ती. हा, मग जादूगारनी वसाऱ्यानी बोलला आता आईला मी बाईचा पोपट करताय. मी बोललो करा हरकत नाही म्हणजे बघूया काय जादू करतो. हा. हिला पडद्याच्या मागे टाकलं त्यांनी हा. है ना. पडदा असा फुरकन पुरं केला हा. आणि बोलला आता 1 मिनिटात हिला मी पोपट बाई- करतोय पोपट बाईचं करतो. पोपट करतो. लय कठीण शब्द तू काहीतरी बोलला. आगरक दाबरक बागरक बादरक असं काहीतरी केलं ना त्यांनी. हा. पडदा सरकवला. हा बाई गाई पोपट आला. पोपट यांचा पोपट झाला. आवऱ्या मोठ्या बाईचा आवरीचा पोपट केला. मी जाम खुश झालो. मी येरा झालो माझ्या समोर पहिल्यांदा अशा प्रकारची जादू मी बघितली. मी हा. येरा झालो. हा. 100 रुपये त्याला बक्षीस पण दिलं. हा. मला 1 नंबर म्हणलं ही जादू जाम आवडली. हा. मी खुश झालो. हा. जादू संपली. हा. त्याला बोललो आता भावा हा. मला पण जादू आवडली आता एक काम कर हा. पोपटाची बाई कर. ते बोलले 1 मिनिटाचं काम आहे. परत हा पडद्याच्या मागे गेला. फडकन पडदा ओरला. हा. 5 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली 15 मिनिटं झाली. पोपट पण येईना बाई पण येईना नाही जादूगर पण येईना. मी बोल असं काही बी झालं असेल. आवरा का बाबा येईल बोला असेल. हा पोपट आहे ना बाई एवढी आहे एवढी बाई. हा थोडा वेळ लागत असेल. वेळ लागत. हा म्हणून मी बोल थांबूया आपलं बा हा थांबूया. हा मला रावलं नाही. बर. हा मग धावत पळत गेलो. मी पडदा फरकन ओरला. हा तो हा वसारा खाली पडलेला. चक्कर आली त्याला.
यारा झाला तो घामाघूम फुटला. मी बोललो वसाऱ्या काही झालं? पोपटाची बाई करायचं तुला काही फालतूगिरी झाली? हा. भरलाच का खाली? हा बोलतो मी मंत्र विसरलो. मी बोललो मंत्र असा कसा विसरशील? सगळी लोक गोला झाली आजूबाजूला. मी बोललो वसारे आता मला ह्या पोपटाची बाई पाहिजे, हा. पोपटाची बाई करून दे. सगळी लोक हेरी झाली. मला बोलतात हे त्याला काय बोलतोस? त्याच्या जीवावर बेतलंय, अटॅक आलाय त्याला, तू त्याला काय बोलतोस? मी बोललो आता रे काही करायचं. हं. मला काय सुचना. मी बोललो बाला ठीक आहे, बाईचं पोपट केला साईज ना, हा तू पोपट तरी मला दे ना. बरोबर आहे मी पोपट माझ्या घरी घेऊन जातो. बरोबर आहे. म्हणून मी बोललो वनू ये इकडे बस, आपण जाऊ घरी. तर ही वसारी त्याच्या खांद्यावर बसली आणि गेली. मला बोलतो तुम्ही टेन्शन घेऊ नका, हा मी या पोपटाची बाई करतो ना घेऊन येतो. तुम्हाला सांगतो साहेब 8 महिने झाले, 8 महिने हं. जो तो बाई घेऊन गेलाय, पोपट घेऊन गेलाय. आजपर्यंत बाई काय आणू दिलं. बस बस आता जरा वेळ दम खावा, मी बोलतो त्याशी. हा. हा काय हं. ह्या माणसाची बाई पोपट करून पळवून नेली साहेब, तुझे? मारून. पोपट करून पळवून नेली बाई? नाही, मी- हा काय केलं नेमकं, काय झालंय? त्यांची बाजू ऐकली, आता माझी बाजू हा, ऐकून- नाही काय ही पोपट केली तू? हो, हो, हो. ही बाय आता आहे म्हणजे बाय परत आलेली आहे. बरं, बरं. मग का बरं त्यांना दिली नाही नाही, परत? नाही, मी पहिल्यापासून सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. हा बोल चल, मला सांग. मला मंत्र आठवत नव्हता, चक्कर आली, मी पडलो, मला कळेच ना. मला थोडं वाईट पण वाटलं ना, माझ्यामुळे बाईचा पोपट झाला. मला काही कळेच ना हो, काय करू. हा. मी उठलं, सगळ्यांना विचारलं काय करू काय करू काय करू. हा. नंतर मला आठवलं माझा बाबा गुरु जो आहे तो बंगालला राहतो. मी पोपट घेतला आणि बंगालला गेलो गुरुकडे, हा. कारण मंत्र गुरुचा होता. बर. मी गुरुकडे गेलो, हा. गुरुला झालेला प्रॉब्लेम सांगितला की बाईचा पोपट झालाय. तो मला टेन्शन नको घेऊ, तू पोपट घेऊन मनालीला जा. मनालीला हॉटेल हनीमून आहे, ते 4 महिन्यासाठी बुक कर आणि तिथे घोर तपश्चर्या कर. अरे वसाऱ्या, मनाली हॉटेलमध्ये तपश्चर्या करायची होती काय? अरे तिकडे बर्फान असं डोंगरावर बसून तपश्चर्या करायला पाहिजे ना. तो हॉटेलमध्ये काय करत होतास? ए, थांबा जरा तुम्ही ऐकून घ्या बरं का, थांबा. हॉटेलमध्ये तपश्चर्या आपण असं डोंगरावर असं. हो, 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 कळलं. साहेब, ऐकून घ्या. हा, काय साहेब, correct आहे. मला पण हॉटेलमध्ये तपश्चर्या करत होता. हा. साहेब करेक्ट आहे, मला पण हा प्रश्न पडला. हा. मी विचारलं गुरुला की हॉटेलमध्ये का, तर हा. तो बोलला मी त्याच हॉटेलमध्ये बायांचा पोपट आणि पोपटांच्या बाया केल्या. तू पण करशील? हा. मग मला ऐकायला लागलं, मी भोळा बाबडा आहे हा. ना, माझा गुरु म्हणजे गुरु आहे एकदम. गुरु, मला हा. ऐकायला लागलं, मी गेलो हॉटेलमध्ये गेलो, तुम्हाला सांगतोय दिवस रात्र रात्री दिवस अगदी मी घनघोर तपश्चर्या केली. म्हणजे उठता बसता खाता पिता नुसता तप तप तप, पण पोपटाचे हाल होऊ नाही दिले. हो, यांनी माझ्या अजिबात हालच होऊ नाही दिलं. खूप सेवा केले, मोठे मोठे पेरू खायला घातले, मोठ्या मोठ्या मिरच्या खायला घातल्या, खूप सेवा बोला. हो. साहेब मला सांगा, हा, 4 महिन्यानंतर परत यांनी बाई केली ना, हा. मग 4 महिन्यानंतर यांनी बाई का नाही माझ्याकडे आणून दिली? पॉइंट आहे, पॉइंट आहे ना. तर तू- चालू होती का हा, ना बाई? हा, बरोबर आहे, बरोबर आहे. तू पोपट केला, पोपटाची बाई केली, 4 आणून का नाही दिली? हा, तेच बाई का नाही दिली आणून? हो ना, थांबा ना जरा तुम्ही शांततेत. हा का बरं आणून नाही दिली बायको? नाही, मला हॉटेलमध्ये सिद्धी प्राप्त झाली आणि मला मंत्र आठवला. तुला मंत्र आठवला? हो, हो. कुठला मंत्र होता? पोपटा पोपटा बाई हो. ए ए ए ए ए अरे आवडीचा मंत्र पोपटा पोपटा बायू. हा विचारलाच म्हाताऱ्या तू पण? हा मंत्र तुला आठवत नव्हता म्हाताऱ्या? अरे पोपटा पोपटा बायू, हा ह्याच्यात काय विचारण्यासारखं म्हाताऱ्या? दे इकडं. ह्याच्यात काय विचारण्यासारखं? पोपटा पोपटा बायू एवढंच आहे ना? अरे पण हो, शांत बस, शांत, एकदम एकदम शांत होऊ शकतं ना. इथं लगा आपण लोकांना पैसे देतोय, ती पैसे द्यायला विसरते ती आपल्याला. आपण रस्त्यावरनं जाताना एखादी पोरगी आवडली, आपण विसरतोय आपलं लग्न झालंय. विसरू शकतो माणूस, कळलं का? हे बघा, हे गरीब पोरगा आहे बिचार, विसरू शकतं. आणि तू एवढा ताणताण करू नकोस. तू जादूगर आहे ना? कळले मी जादूगर आहे. अरे कळले, हा कळले, पॉइंट कळलेला आहे. काय झालंय नेमकं मला सांगा. तू पहिला हिचा पोपट केला, पोपटाची बाई केली, मग बाई जर तुला कळले की ही जी बायको आहे, तर तू का बरं आणून दिली नाही बरं? नाही साहेब, हे मी सांगते, तुम्ही त्यांना नका विचारू. हा, बाई काय? झाल्या झाल्या हे घेऊन निघाले होते, म्हणाले बाई बाई बाई, आता नाही बाई, आता तू दुसऱ्याची बाई, तू जा बाई, असं ते म्हणाले होते. ते असं म्हणले? मग मीच थांबवलं की मी
4 महिने तुमच्याकडे पोपट बनून राहिले हा. मी त्यांच्याकडच्या मिरच्या खाल्ल्या पेरू खाल्ले मी अपवित्र झाले आता अरुण मला कसे स्वीकारतील म्हणून मी नाही गेले काही येरेच की तू फक्त पेरू आणि मिरच्याच खाल्ल्यास ना तू. पण मी अपवित्र झाले ना अरे ह्याच्यात काय अपवित्र झालीस आहेस तू. अपवित्र. बघितलंस जे मला बोलता येत नाही तू झाली असती तरी मला काय फरक पडला असता. मी तुला स्वीकार केला असता ना. Point आहे. तू यायचं ना माझ्या पण बरोबर. अरुण मी पोपट झाले होते ना मला तुझी आठवण येते ना यार. चल ना माझ्या घरी. घरातल्या सगळ्या वस्तूकडे बघून मला तुझी सारखी आठवण येते. तुझे साडी बघितली का मला तुझी आठवण येते. तुझे दागिने बघितले का मला तुझी आठवण येते. तुझं क्लिप बघितलं का मला आठवण येते. तुझे नंतनी बघितली तरी मला आठवण येते. कानातलं डूल बघितलं तर मी येरा होतो त्या डुलाबरोबर मला खेळायचं. अरुण अरुण बाद झाला तुला खूप त्रास होतोय अरुण बाद झाला मग काय तुला जर एवढा त्रास होत असेल ना तर सगळे दागिने मला आणून दे बास. नको त्या आठवणी बाद झालं ए मजे रे. अरे तुला तू दागिने करी ये ना. तू इकडे ये. तू कशाला दागिने घेऊन टाकशील. तुम्ही का बरं गेला नाही परत? तुम्हाला माहिती आहे ना तुमचा नवरा आहे. हा. का बरं गेला नाही परत? साहेब मी ना आता फायनल खरं खरं सांगते हा ना, काय काय सांग. साहेब मला ना हा जादूगर आवडायला लागलाय अरे माझ्यासमोर मोठी येरी. यांना गव्हाच्या डब्यामधून साधा पीठ नाही काढता येत याला कशातून काय पण आणि कधी पण काढता येतं म्हणजे अशी काठी फिरवली की असं कबूतर निघतो असं रुमाल झाडलं की फुलं येतात असं काय पण काढतो खरं सांगू का हा जादूगार आहे आणि याची जादूगार आहे बघ आता म्हणा थांब, थांब. म्हणा तर लय राग येतोय. थांब, हे मी बघ. खरं खरं सांगितलं. नाही नाही हे बघ एक तू थांब आता थांब. कडक व्हायचं नाही थांब. तुमच्या बायकोला इकडे नांदायचं नाही तुमच्या बरोबर. आले का लक्षात? तोंडावर सांगितलं त्यांनी आता. बरोबर हा? साहेब एका बाईचा पोपट होतो हा. पोपटाची बाई होते म्हणजे मी सर्वसामान्य आहे? नाही मी कलाकार आहे आणि एका कलाकाराने जादूगारासोबत राहणं हा काय गुन्हा आहे का अरे पण माझ्यासोबत राहायला काय प्रॉब्लेम आहे. मी काय असेल ते सगळं स्वीकारायला तयार आहे ना तुला. मी नाही राहू शकत मी आता जादूगारासोबतच राहणार आहे चला थांबा थांबा तिला थांबा ना. तुम्ही काय फक्त थांबा ना. तू थांब जरा शांत हो. तुझं डोकं नाही ठिकाणी मी दुईड्या लगत करतेस का तू? काय झालंय. अरे तुझी बायको गेली पळून त्याच्यावर. तिला तुझ्यावर राहायचंच नाही. आलं का लक्षात? तू आता एक काम कर. काय तू सरळ घटस्फोटाचे पेपर आणून घटस्फोट घेऊन टाक. पण माझं प्रेम आहे ना नाही नाही आता तिच्यावर. काय करू शकत नाही. ती बायको गेलेली आहे. आलं का लक्षात? आणि पुढचं लग्न करताना बायकोला व्यवस्थित जादू दाखव तर संसार टिकल. ठीक आहे. हा सगळ्यात पहिला मी आधी जादू शिकतो. नाही नाही पहिला डिवोर्स घे तू मग जादू शिक. असं म्हणतो. आलं लक्षात? जा चल जा जादू. नीट जादू शिक. हा